नाव नाही सांगत बाबा, लगेच लोक टपूनच येत. दुसरी आपलं काय व्हायला लागलं त्यांच्या टवल मागून टोकरीची. मराठ्याचं काही होऊन दे वाटत नाही लोकांना. शंभूराजी साहेबांचं म्हणणं आहे फक्त एक आजचे दिवस चालायला घ्या, 2 दिवस. कळत आहे तुम्हाला काही? मला वाटतं आजचे दिवस त्यांचा मान राखून फक्त घ्यावा. शंकर साहेबांचा फोन होता, नावं सांगितलं की पाचवा होतं. जळणारे चावलं दिसलं जळत आहे. मराठ्याचं पुढं काही व्हायला लागलं की होऊ नाही द्यायसाठी लय टप्पे. पण सरकार इतकं कम हात घ्यायला आलं सांगू का? त्याला माहीत झालंय म्हणून जरा घ्या बरं मराठा निघाला. आणि याला काय झालं का मराठीला मारलंच म्हणायचं या बाकीचा. त्यामुळे भ्यायला लागले तुम्हाला. हे फक्त मला नाही भ्यायला लागले, कोणाला नाही भ्यायला लागले. हे फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यात तुम्हाला भ्यायला लागले. रात्रंदिवस तुम्ही बसायला मला नाही घ्यायची सलाईन खाल्या, पण ते करतोच म्हणले. विश्वास ठेवा. मी त्यांना एवढं सांगितलंय, मी उपोषण सोडवलं नाही. मी आजचे दिवस घेऊन उद्या जर काढून ठेव पण देईल परत. त्यांना हेही सांगितलं. ते म्हणजे तुम्हाला उद्या 12 वाजता निरोप देतो मी. काय निरोप त्यांचा माहीत नाही मला. निरोपी माहिती आहे, पण सांगितलं का लोकांना सावध असते तरी बाळावं. आपल्यावर लय जाणार आहेत, आपल्या जातीवर काय सांगावं लय जाणार आहे. मी तुम्हाला सोडून काही करीत नाही. आणि त्या संधीचा फायदा लय जाणार होता. आपण तिथे का राहिलो बरं का. मीडियासमोर सांगतो ना मी काय सांगतो हे जाणारे लोक ऐकते आणि ते त्याच्यावर प्रक्रिया करतात. आपल्याला नाही मिळायचं. आपण तेवढं सगळीकडे हुशार आलो, पण तेवढ्या जागेवर काय फिरायला. पण आपण मी मोबाईल मनाने गेलो माझ्या जातीला कळावं म्हणून. काय जे असेल ते क्लिअर कळलं पाहिजे माझ्या जातीला. पण त्याचे दुष्परिणाम लय वाईट झाले. बाकीच्या लोकांना कोणाला विचारायला जायची गरजच नाही राहिली. ऑटोमॅटिक त्यांना आपलं काय चर्चा आहे, काय भाषा आहे हे त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागली. आपल्याला काही गोष्टी ना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या काही गनिमेकावे करावं लागणार. आणि जिथं मी गनिमेकावा करेल ना तिथं फक्त तुमचा गैरसमज नका होऊन. मी तुम्हाला थोड्या दिवसांनी पुन्हा सांगायचं जाईल ते काय, पण ते पदरात पडून घेतलं. पदरात पडून घेतलं करावं लागतं गाड्या. काही म्हणा नाही तर हे ना आपण बोललो की ते आमच्या मंत्र्यावर किंवा कोणावर हे लगेच सुरू करतात. कारण आपण जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतो आणि ते लगेच सावध. आपण नाही काय आपल्याला उद्या आपल्या वावरात काय पेरायचं आपण जर मोठ्यानं म्हणलो तर शेजारी ऐकतच आपण. आणि आपण हळू जर म्हणलं तिथं काय पेरायचं काय त्याला मिळत लागत नाही काय पेरणार आहे. तसं आपल्याला थोडीशी सावध भूमिका जर घेतली ना आपल्या जातीत आणखीन फायदा होईल. लोकांना साधायला लागला रे, नाही साधायला लागलं. काय आपण जाहीर बोलावं काय नाही बोलावं इथं थोडा फरक करावा लागला आपल्याला.